लोकांसाठी, लोकक्रांतीसाठी, जनहित प्रवर्तक मंडळ, निर्भीड, निपक्षपाती, वेब पोर्टल, यूट्यूब चॅनल सिटी लाईन न्यूज लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर दाबून शेअर करायला विसरू नका। आज संगमनेरमध्ये जो मोर्चा झाला, निषेध मोर्चा, त्याबद्दल आपण काय सांगाल? आज संगमनेरमध्ये काल संध्याकाळी मालपाणी लॉन्स येथे आमदार अमोलभाऊ खताळ पाटील यांच्यावर संगमनेर तालुक्यातील एका माथी फिरूने त्यांच्यावरती हल्ला केला। खऱ्या अर्थानं हा हल्ला संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकावरती होता, कारण का आज अमोलभाऊ प्रत्येक संगमनेर तालुक्यातील हे लोकप्रतिनिधी आहे आणि अमोलभाऊवरील हल्ला म्हणजे हा संगमनेर तालुक्यातील प्रत्येक नागरिकावरील हल्ला आहे। आज त्या हल्ल्याच्या निषेधार्थ संगमनेर तालुक्यातील अमोलभाऊ समर्थकांनी व महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन निषेध सभा त्या ठिकाणी घेतली होती आणि ही सभा घेत असताना खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत आणि त्या दिवशी आपल्या तालुक्याचे माजी आमदार यांनीही त्या ठिकाणी सांगितलं होतं की आम्ही एक अमृत सेना काढतोय। मग मला वाटतं साहेबांच्या अमृत सेनेतला हा पहिला माथी फिरू तरुण आहे का नेमकी, आणि जर त्यांच्या अमृत सेनेत जर असे माथी फिरू जर तरुण जर असतील तर अमोलभाऊ खताळ यांच्या सेनेत सुद्धा हजारोंनी माथी फिरू तरुण आहे, हे सध्या आपण सर्वांनी लक्षात ठेवायचे। कालची घटना घडल्यानंतर पठार भागामध्ये सर्वात प्रथम निषेध व्यक्त करण्यात आला, काय सांगाल त्याबद्दल? नाही, पठार भागामध्ये खऱ्या अर्थानं ही संगमनेर तालुक्याच्या राजकारणाला, माणुसकीला काळीमा फासणारी घटना होती। आम्ही ज्या टायमाला संगमनेरला येत होतो त्याच टायमाला संगमनेरच्या चंदनापुरी घाटामध्ये त्या ठिकाणी टायर जाळून रस्ता रोको त्या ठिकाणी केला होता आणि त्यानंतर सर्व कार्यकर्ते संगमनेरला आले। आता या ठिकाणी असं कळतंय की वरवंडी गावचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी आमदार साहेबांना त्या ठिकाणी जाऊन भेटले। पठार भागातील वरवंडी गावातील त्यांनी आमदार साहेबांना सांगितलं की जर या घटनेची योग्य अशी सखोल चौकशी जर झाली नाही तर आम्ही सर्वजण त्या ठिकाणी संगमनेरला पोलीस स्टेशनच्या बाहेर उपोषणाला बसणारे, हे त्यांनी आत्ताच आमदार साहेबांना त्या ठिकाणी जाऊन सांगितलेलं आहे। माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला की या घटनेची लवकरात लवकर सखोल चौकशी करून त्या घटनेमागील आका कोण आहे त्या आकावरती लवकरात लवकर कारवाई करावी। युवकांचे प्रेरणास्थान म्हणून आपल्याला पठार भागामध्ये मोठा मान आहे। युवकांचं संघटन म्हणून, युवा तालुका अध्यक्ष म्हणून आपण युवकांना काय संदेश द्याल? या ठिकाणी तालुक्यातील खऱ्या अर्थानं युवकांना मी एकच सांगू इच्छितो की या तालुक्याला एक चांगलं नेतृत्व, चांगलं आमदार या ठिकाणी लाभलेलं आहे आणि त्या दृष्टीनं आमदार साहेबांनी त्या दिवशी नामदार शिंदे साहेबांना, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना त्या ठिकाणी आपल्या या तरुणांसाठी या संगमनेर तालुक्यामध्ये MIDC उभारण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि लवकरच त्या गोष्टीचा पाठपुरावा होऊन संगमनेर तालुक्यातील सर्व तरुणांच्या हाती रोजगार उपलब्ध होईल आणि तरुणांना विनंती आहे की चांगल्याच्या मागं उभं राहावं, कारण का हे जे काही घटना घडली आणि ही जी काही घटना घडवली त्या लोकांकडं त्या ठिकाणी राहण्यापेक्षा किंवा त्या लोकांचे समर्थन करण्यापेक्षा या ठिकाणी तालुक्याचं सक्षम नेतृत्व, एक चांगलं नेतृत्व आणि तरुणांचं भलं होईल असं नेतृत्व या तालुक्यामध्ये उभं राहिलेले अमोल खताळ साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक आपण तरुण वर्गाने ज्या वेळेला राजकारणामध्ये चांगला भाग त्या ठिकाणी तरुण वर्ग घेतो त्याच टायमाला या तालुक्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि म्हणून याच तालुक्यातील तरुणांनी एक चांगली दिशा ठेवून एक चांगलं नेतृत्व स्वीकारून अमोलभाऊ खताळ यांच्या पाठीमागे उभा राहावा हीच या ठिकाणी मी सर्व तालुक्यातील तरुणांना विनंती करतो। आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय अमोलभाऊ खताळ साहेबांवर काल एक अतिशय भ्याड हल्ला झाला। तो भ्याड हल्ला करणारे संगमनेरचे आका कोण आहेत हे सर्वांना ठाऊकच झालेलं आहे, परंतु प्रथमतः मी साकूर पठार भागाच्या वतीनं हा जो भ्याड हल्ला झाला त्याचा जाहीरपणे निषेध करतो आणि या ठिकाणी या बाईटच्या माध्यमातून सांगू इच्छितो की तुम्ही ज्यावेळेस विधानसभेचं इलेक्शन होतं त्यावेळेस तुम्ही धांदरफळला आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळण्याचा प्रयत्न केला, गाड्या जाळल्या। त्यावेळेस तुम्हाला भावी मुख्यमंत्र्यापासून
तर कारखान्याचा चेअरमन पदापर्यंत प्रवास करावा लागला. आणि तुम्ही अशाच प्रकारचे जर हल्ले आमच्या सर्वसामान्य व्यक्तिमत्वावर करत राहिली, आमचे लाडके आमदार हे अतिशय सर्वसामान्य व्यक्तिमत्व आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून निवडून आलेलं व्यक्तिमत्व आहे. अशा सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर जर तुम्ही अशा प्रकारचे हल्ले करत राहिले तर तुम्हाला कारखान्याच्या चेअरमन पदापासून तर जोरवे सोसायटीच्या चेअरमन पदापर्यंत प्रवास करावा लागेल. तुम्हाला लागलेली ही उतरती कळा आहे. तुम्हाला या माध्यमातून एक सांगू इच्छितो, आमच्या अमोलभाऊ खताळ साहेबांना जनतेने आता 5 वर्ष आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे. तर आम्हाला शांतपणे काम करू द्या. आमच्या कार्यकर्त्यांना जनतेची सेवा करण्याचं जे काही भाग्य लाभलेलं आहे तर ती सेवा करू द्या. उगाच आमच्या कामामध्ये विघ्न संतोषी लोक पाठवून कामामध्ये अडथळा आणू नका. ही सर्व साखर पठार भागाच्या वतीने, सर्व तरुणांच्या वतीने या विरोधकांना माझी विनंती राहील. आणि अशा प्रकारचे तुम्ही हल्ले कोणावर करता? आमदार साहेबांवर. अरे आमदार साहेबांवर झालेला हा हल्ला हा प्रत्येक व्यक्तिमत्वावर, संगमनेरच्या प्रत्येक मतदारावर, अमोलभाऊंना मतदान केलेल्या प्रत्येक मतदारावर झालेला हा हल्ला आहे. आणि ही जनता हे तुमचं कदापि सहन करणार नाही. तुम्हाला 40 वर्ष तुम्ही संगमनेर दहशतीखाली ठेवलं. हे दहशतीखाली किती दिवस ठेवायचं अजून? तुम्ही जो कोणी विरोधक असेल प्रत्येक वेळेस ज्या वेळेस तुम्हाला विरोध केला त्याला तुम्ही विरोध म्हणून टार्गेट केलं आणि त्याचं खच्चीकरण, त्याचा व्यवसाय, त्याचं काही फॅमिली बॅकग्राऊंड असेल, त्याच्या फॅमिलीला, कुटुंबाला त्रास देण्याचं काम केलं. परंतु आज या संगमनेरमध्ये हिंदुत्वाचं राज्य आहे. आणि हिंदुत्वाचं राज्य असताना या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी हे महायुतीचं राज्य आहे. आणि आज आम्ही ते अजिबात खपवून घेतलं जाणार नाही हे जे ठिकाणी या माध्यमातून सांगतो. आणि जो काही तुम्ही आज आम्ही जो निषेध मोर्चा काढलेला आहे, या निषेध मोर्चाला भूतून भविष्याची या ठिकाणी गर्दी जमली होती. प्रत्येक तरुण, प्रत्येक गावातून सर्वसामान्य तरुण आज या अमोलभाऊ साहेबांच्या पाठीमागे उभा राहिलेला आहे. या गर्दीचं पाहून तुम्ही अजून जास्तपणे म्हणजे तुमचं इलेक्शन झाल्यानंतर जे काही मानसिक संतुलन बिघडलेलं आहे, असे तुम्ही आम्हाला संधी देऊ नका ही मोर्चे काढण्याची. ज्याच्या वेळेस आमचे मोर्चे निघतील त्याच्या वेळेस तुमचं प्रत्येक वेळेस मानसिक संतुलन बिघडण्याचंच काम होणार आहे. काल संगमनेर शहरात मालपाणी लॉन्स येथे संगमनेरात एक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि संगमनेरचा जो वारसा आहे ऐतिहासिक, तो वारसा जपण्याचं काम मालपाणी कुटुंब अतिशय उत्साहाने या शहरात करते. आणि याच मालपाणी परिवाराच्या वतीने व राजस्थान युवक मंडळाच्या वतीनं एक आध्यात्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम मालपाणी लॉन्समध्ये एक हिंदू संस्कृतीनुसार, आपल्या हिंदू संस्कृतीला अनुसरून अशा मोठ्या उत्साहात सुरू होतं. आणि त्या कार्यक्रमाचं उद्घाटन आपले हिंदुत्व रक्षक आमदार सन्माननीय अमोलभाऊ खताळ पाटील यांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न होतो. कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. परंतु त्या ठिकाणी संगमनेर शहरातील सर्व मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, त्यानंतर संगमनेर शहरातील हिंदू नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम आवरल्यानंतर आम्ही त्या ठिकाणून निघालो आणि नागरिकांचं भावनावर खूप प्रेम आहे, लहान मुलांचं, महिलांचं, लाडक्या बहिणींचं. तर ते सर्व भावना भेटायला असे समोर आले आणि एक हा कोणतरी विकृत तरुण अचानक त्या गर्दीतून घुसला आणि त्यांनी भावना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी जेव्हा त्या विकृत व्यक्तीचं नाव कळालं तर तो प्रसाद गुंजाळ खांडगावचा असं नाव त्या ठिकाणी समजलं. हे नाव समजल्यानंतर त्याची आम्ही पार्श्वभूमी तपासली असता त्याचे वडील या थोरात तांबेच्या एकदम जवळचे, मांडीला बसणारे खांडगावचे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. त्याची आई आता विद्यमान ग्रामपंचायत काँग्रेसच्या पॅनलमधून निवडून आलेली आहे. आणि हा जो कालचा जो घटनाक्रम झालेला आहे याची सुरुवात ही काय आज झालेली नाही. याची प्री प्लॅनिंग हा कट आहे, कटाचा भाग आहे. याची सुरुवात खांडगावमधून झालेली. त्याच्या घरात अनेक बैठका झालेल्या आहेत. इथं कुठं आजूबाजूला CCTV फुटेज असेल तर त्याची पोलिसांनी तपास करावा. त्या ठिकाणी त्याला हॅमरिंग केलेलं आहे. त्याला तो एकदम फ्रॉड आहे, तो कर्जबाजारी माणूस आहे. त्यांनी स्वतःच्या बापाची जमीन विकलेली आहे, आईचं सोनं चोरलेलं आहे, अशी त्याची पार्श्वभूमी आहे. पण एकुलता एक असल्यामुळे त्याच्या आई बापांनी त्याचे प्रचंड प्रमाणात लाड केलेले आहे. त्याच्यामुळे तो एकदम वैफल्यग्रस्त तरुण झालेला आहे. आणि अशा वैफल्यग्रस्त तरुणाला यांनी हाताशी धरून ही घटना घडवण्यास प्रवृत्त केलेलं आहे असा आमचा आरोप आहे. आता यांना काय झालेलं आहे, यांना तालुक्यात कोणी विचारित नाही, यांच्या मागे एक कुत्र गावात फिरत नाही.
त्याच्यामुळे यांनी जे कर्मचारी बिचारे पोटासाठी काम करतात त्यांना प्रचंड प्रमाणात त्रास देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्या कर्मचाऱ्यांची इच्छा नसताना, त्याची मानसिकता नसताना त्या जीवावर उदार होऊन या ठिकाणी असे खोटे नाटे व्हिडिओ वगैरे पसरवण्याचं काम करीत आहेत. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कष्टाचा पैसा, घामाचा पैसा, आपण शेतकरी दूध उत्पादन करतो, या ठिकाणी ऊस उत्पादन करतो, या ठिकाणी शेतकरी पहाटे उठून कष्ट करून यांना दूध घालतो, यांना साखर आपलं ऊस घालतो आणि हा कारखान्याचा पैसा हे सर्व उद्योग करण्यासाठी सर्रास वापरले जात आहे. यांनी आता 8 दिवसापूर्वी कारखान्यावर 150 कोटी रुपये जवळजवळ 120 कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी कारखान्यावर काढलेलं आहे आणि तो पैसा फक्त तालुक्यात दहशतवाद माजवायला वापरला जात आहे. या शेतकऱ्यांच्या टाळूवरचं दोन्ही खाणारे हे नेते नाही आहे, तर हे व्हाईट कॉलर दरोडेखोर असा आमचा आरोप आहे आणि यांचा आता संगमनेरच्या जनतेने बंदोबस्त केलेला आहे. यांनी जो प्रकार वापरला तसा प्रकार आम्ही करू शकतो, परंतु आम्हाला या ठिकाणी अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली जे विकासाचं राजकारण चालू आहे, या तालुक्यातील संगमनेरच्या तरुणांना जे दिशा दाखवण्याचं काम चालू आहे, या तालुक्यात एक हिंदू संस्कृती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंदू संस्कृती वाढत आहे. हिंदू सर्व जयंत्या सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या उत्साहाने अमोल भाऊच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी युवक वर्ग एकत्रित येत आहे. असं घडत असताना यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. यांचं आता राजकारणात या तालुक्यात भवितव्य राहिलेलं नाही. यांना लोक आता स्वीकारायला तयार नाहीयेत, म्हणून हे शेवटी यांनी असे धंदे चालू केलेले आहे. आम्हाला आता